जय हिंद, जय शिवराय. तर कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आणि तुम्हाला मी दूध करून दाखवत आहे. तर त्यात बाहेरून मसाला आणायची गरज नाही, तर तुम्ही घरीच दूध बनवू शकता. तर तुम्हाला दाखवते मी दूध करून. खोबरं किसलेलं आणि काजू, बदाम, 4-5 बदाम, 4-5 काजू, 4-5 4 इलायची बस होतात. मी 5 टाकलेले आहेत. आणि फक्त एवढीच 4 उळी आणायची, एवढीच टाकायची सगळ्या दुधात. एवढं दूध अर्धा लिटर आणि पावशेर आहे हे दूध, बस होतं. देवाला निवद दाखवून चंद्र बघून दुधात. मग तुम्ही असं करता का, चंद्र बघता का? तर मी चंद्र बघून मग दूध पिते. हे बघा, असं हे मोठाड थोडंसं काढून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. नाहीतर तुम्ही त्या पुडीत सुद्धा ते बारीक करू शकता आणि इलायची बी बारीक करू शकता. असं काही नाही, तुमच्या मनाने टेस्टनुसार केसर टाका, नाहीतर म्हणजे काही पण टाका तुमच्या मनाने. तर दूध हे उकळत आलेलं आहे. दूध उकळायचं असं. दूध उकळल्यानंतरच हा मसाला टाकायचा, कारण मग शिजला जातो, मग छान होतो. ह्याला 10 मिनटं लागून उकळायला. थोडंसं उकळवून द्यायचं. हे पावशेर आणि अर्धा लिटरचं दूध आहे. ह्यात मसाला टाकून घ्यायचा आहे केलेला. ह्यात काय मी केसर वगैरे काही नाही टाकलेलं. तुम्ही इलायची सोलून पण टाकू शकता. असं हलवून घ्यायचं आहे असं. आणि थोडीशी हळद टाकायची. नाहीतर स्किप करा, असं काही नाही टाकली तरी चालते. आणि थोडं एकदम तुम्हाला दाखवते मीठ किती टाकायचं ते, नाहीतर तुम्ही टाकताना जास्त, कारण गोडला मीठ बॅलन्स करतं. एकदम एवढंच टाकायचं आहे. एवढंच मीठ टाकायचं, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल, असं काही नाही, पण शक्यतो टाका. आणि ह्यात थोडीशी मी हळद टाकते आता, एकदम थोडी, कारण नॅचरल कलर आहे हळद एवढीच टाकायची आहे, एवढीच. काय चांगलं लागतं हेल्दीसाठी, काय नाही, एवढंच टाका. खूप छान लागते बघा, तुम्ही एकदा ट्राय करून. बिना हळदीचं पण करू शकता तुम्ही, हळद नाही टाकली तरी चालेल, पण एकदा टाकून बघा. तर हे आहे दूध रेडी. आणि ह्यात हे इलायची टाकलेली आहे मी, पण तुम्ही साल्ट काढून पण टाकू शकता, पण मी साल्ट नाही काढले, ते गाळून घ्यायचं, काय नाही त्याला. दूध आहे तयार, हे बघा.